लष्करी भाग अर्थात आर्टिलरी सेंटरचे जंगल परिसर असलेल्या हद्दीला लागून नागरी वस्त्या आहेत. दरम्यान या जंगली भागातून अनेक वन्य प्राणी नागरी वस्तीमध्ये सहज शिरकाव करतात. नाशिक रोडच्या जय भवानी रोड भागात अनेकदा बिबट्यांसारखे जीव रात्री अपरात्री संचार करत असतात. याच मळे परिसरात बिबट्या दिसून आल्याने वन विभागाने तेथे पिंजरा लावला होता. रात्रीच्या सुमारास भक्ष्याच्या शोधार्थ आलेला बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. सकाळी ही घटना उघडकीस येताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे या गर्दीतून बाहेर निघताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गर्दीच्या अडथळ्याला सामोरे जावे लागले. नमस्कार, मी ॲडव्होकेट नितीन पद्माकर पंडित, मनसे नाशिक शहर उपाध्यक्ष. काल मध्यरात्री नागरी वस्तीमध्ये लोणकरमळा इथे बिबट्या शिरला होता व तो भक्ष्याच्या शोधामध्ये होता. नागरिकांनी त्याला बघितले सुद्धा आणि काही फुटेज पण व्हायरल झाले. त्यानंतर त्यांनी आम्हाला संपर्क केला नागरिकांनी आणि मग आम्ही वन विभागाला कॉल केल्यानंतर त्यांनी त्वरित पिंजरा देखील लावला आणि रात्री 9:15 वाजता काल बिबट्या त्या पिंजऱ्यामध्ये अडकला. आणि खरंच आम्ही वन विभागाचे आभार मानतो या कौतुकास्पद कामगिरीबद्दल, कारण की त्यांनी त्वरित पिंजरा लावला. पण इथे थांबता येणार नाही आपल्याला, कारण की बिबटे अजूनही त्या लष्करी हद्दीमध्ये आहेत आणि त्यामुळे अजून पिंजरे तिथे लावण्याची गरज आहे. आता हा पिंजरा वन विभागाने काढून नेलेला आहे, कारण त्यामध्ये बिबट्या अडकला होता. परंतु आता पुन्हा पिंजरा तिथे लावणं गरजेचं आहे, कारण की तिथे अजून बिबटे आहेत आणि पावसाळा येणार आहे. त्यामुळे बिबटे पुन्हा बाहेर निघण्याची शक्यता आहे आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरण्याची. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.